सत्याला शब्दाची धार। पिंपळे गुरव परिसरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या दिलासा संस्था पुणे, जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, मानवी हक्क संरक्षण जागृती, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने कडक उन्हाळ्यामध्ये पाणी बचतीचा संदेश देणारे पथनाट्य राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे सादर करण्यात आले। वासुदेव आला हो वासुदेव आला, पाणी बचत सारे मिळून करूया चला, असे म्हणत वासुदेवाच्या भूमिकेत अण्णा जोगदंड यांनी पथनाट्याची सुरुवात केली। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते ईश्वर आहेत असे वासुदेव सांगत होता। पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये। मर्यादित पाणी साठ्याची धरणे शहरासाठी उपलब्ध आहेत। याचा भविष्यात ताळमेळ घातला गेला नाही तर येत्या काही वर्षात शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल आणि मग भविष्यात 3 दिवसांनी पाणी पुरवठा शहरातील नागरिकांना स्वीकारावा लागेल। या पथनाट्यामध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, दिलासा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, गुणवंत कामगार संगीता जोगदंड, शब्दधन काव्य मंचाचे सदस्य नंदकुमार कांबळे, श्यामराव सरकाळे तसेच दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सहभाग घेतला। पथनाट्य कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार श्री काळूराम लांडगे, हरिभक्त पारायण बंडोपंत शेळके, अनिल जाधव, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजी एकोंडे, शिवाजीराव शिर्के, संजय चव्हाण, निलेश हंचाटे, भरत शिंदे, शंकर नानेकर, विनोद सुर्वे, गणेश वाडेकर, लक्ष्मण शिंदे, ईश्वरलाल चौधरी, फुलवती जगताप, लक्ष्मण जोगदंड, विकास कोरे, आत्माराम हारे, सोमनाथ कोरे, दत्तात्रय धोंगडे, अरुण परदेशी, जाई जोगदंड, बबन मगर, विकास कोरे, बळीराम शेवते, भरत शिंदे, प्रकाश वीर, गणेश वाडेकर, रवींद्र तळपादे, गणपत शिर्के, श्रीराम डुकरे, दत्तात्रय डोंगरे, इंद्रजित चव्हाण, ऋतिक मगर यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। अण्णा जोगदंड, कैलास भैरट आणि योगिता कोठेकर यांनी पाणी बचतीच्या कविता सादर केल्या। हेमंत जोशी यांनी आभार मानले। नंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।